जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी विद्यार्थ्यांना दिले यशस्वीतेचे मार्गदर्शन. लहान ध्येय नको, स्वप्न मोठे करा. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचे प्रतिपादन. जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. अंजुमन इशाते तालीम उर्दू ज्युनियर कॉलेज जालना येथे आयोजित कार्यक्रमात करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी मौल्यवान टिप्स देण्यात आल्या. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पांचाळ यांनी उच्च ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व सांगितले. छोटे उद्दिष्ट हा गुन्हा आहे, पांचाळ म्हणाले. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी मोठ्या महत्वाकांक्षा आणि स्पष्ट ध्येय ठेवण्याचे आवाहन केले. बदनापूर तालुक्यातील शेलगाव या छोट्याशा गावातील IAS अधिकारी अन्सार शेख यांची प्रेरणादायी कथा त्यांनी सांगितली, ज्याने पहिल्याच प्रयत्नात आपले स्वप्न पूर्ण केले. पांचाळ यांनी अधोरेखित केले की अधिकाऱ्याचा प्रवास 11व्या वर्गात सुरू झाला, जेव्हा त्याने पहिल्यांदा त्याच्या यशाचे स्वप्न पाहिले. शिक्षण हे जीवन बदलणारे साधन आहे, असे ते म्हणाले. शिक्षण एखाद्या जीवनातील सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक पैलू कसे बदलते हेही त्यांनी अधोरेखित केले. पांचाळ यांनी यशाच्या मार्गातील अपरिहार्य अडथळे मान्य केले, परंतु विद्यार्थ्यांना अविचल राहण्यास प्रोत्साहन केले. अडथळे येतात पण निराश होऊ नका. सातत्य आणि कठोर परिश्रम अडथळ्यांवर मात करतात, असा सल्ला त्यांनी दिला. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल म्हणाले की शैक्षणिक कामगिरीत मुली मुलांपेक्षा बरेचदा पुढे असतात, पण मुलांना कमीपणा वाटू नये. त्यांनी कठोर परिश्रम करावे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. यशाची खात्री करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी आणि अभिरुचीनुसार करिअर निवडण्याचा सल्ला दिला. बन्सल यांनी भर दिला की प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण करणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे, ज्यासाठी योग्य नियोजन, ध्येय निश्चित करणे आणि समर्पित प्रयत्नांची आवश्यकता आहे. तत्पूर्वी महाविद्यालयाचे अध्यक्ष मोहम्मद जुल्फिकारुद्दीन यांनी प्रस्तावित केले. कार्यक्रमाचे संचालन अहमद नूर सर यांनी केले, तर आभार प्राचार्य शेख नबील यांनी मानले. यावेळी शेख रऊफ, अब्दुल करीम, मोहम्मद फराज, सामाजिक कार्यकर्ते रमेश दहेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मोहम्मद यासीन, मोहम्मद मुसा, शेख सिकंदर, शेख जावेद, सय्यद नूर, इसहाक बागवान आणि शेख इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. इसीलिए आप एजुकेशन पे बल दीजिए. एजुकेशन चाहे बाद में बिजनेस करो या कुछ भी करो, पर एजुकेशन का बहुत है. एक चाय की टपरी कोई लगाता है और एक वो बहुत फेमस आजकल MBA चाय वाला, तो चाय की टपरी वाला 5 रुपए में चाय बेचेगा, वो MBA चाय वाला 100 रुपए में चाय बेचेगा. तो आपको अपनी एजुकेशन है तो आप अपनी मार्केटिंग कर सकते हो, लोग भी आपके पास आएंगे. वही वड़ा पाव 10 रुपए 15 रुपए में मिलता है. वो एक लड़की आजकल बहुत फेमस हो रखी है वड़ा पाव, वो कहाँ फॉरेन ट्रिप कर रही है और कहाँ जा रही है. तो एजुकेशन के बाद भी आप सब कुछ कर सकते हो, करना है, पर पढ़ाई लिखाई उससे जो आपकी पर्सनैलिटी में चेंज होता है. आजकल क्या है, ये सोशल मीडिया का इन्फ्लुएंस बहुत ज्यादा हो गया है, तो बट शॉर्टकट शॉर्ट ही होता है, लंबा नहीं चलता है. तो सोशल मीडिया, रील्स, बहुत लोगों बच्चों को लगता है कि अपन भी यही करेंगे, इसमें बहुत पैसा है. बट आप सोचिए उसमें कितने लोग पैसा कमा रहे हैं. हार्डली 50-100 लोग जो टॉप के हैं. बट एक्चुअल में अगर एक श्योर शॉर्ट अगर तरीका है लाइफ में कामयाबी का, तो आज भी एजुकेशन ही है. एजुकेशन, उसके बाद आप चाहे प्राइवेट में नौकरी करें, किसी कॉर्पोरेट में, या फिर सरकारी में करें, या उसके बाद ठीक आपकी सोच बढ़ जाती है, आप अपना कुछ स्टार्टअप कीजिए, सब कीजिए, पर शिक्षा को मत छोड़िए. मेरा खुद का साधारण परिवार के बैकग्राउंड है, पर पिताजी माताजी ने एजुकेशन हम सभी को दिया, तो मैं भी मतलब मेरा भी इंजीनियरिंग किया. पहले मैंने IIT रुड़की से, उसके बाद UPSC किया, UPSC के बाद IPS हो गया. तो बट मेरा छोटा भाई भी IPS है गुजरात के अंदर, और मेरी 2 बहनें हैं बड़ी. एक प्रिंसिपल है अभी पंजाब गवर्नमेंट में +2 तक के स्कूल में, और एक बहन डॉक्टर है. तो बट एजुकेशन अगर एक परिवार में दी जाए तो आपका परिवार चेंज होता है. अगर अभी विचार करें तो आज से 20 साल पहले और आज का रहन सहन, खान पान, तो उसमें बहुत दिन रात का फर्क आ गया.